मी डॉक्टर पवार कराड. शेतकरी मित्रांनो, मी आपणासाठी पाठीमागे 20 डिसेंबर 2021ला एक आपणा सगळ्यांच्या माहितीसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तो अन्न भेसळ या संदर्भातच, परंतु तो दुधातील भेसळ याच्यावर आधारित होता. आणि दुधातील भेसळ म्हणण्यापेक्षा दूध शेतकऱ्यांच्या पर्यंत कशा पद्धतीनं पोचवलं जातं किंवा कशा पद्धतीनं काढलं जातं आणि ते शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी कसं हानिकारक आहे या संदर्भातील तो व्हिडिओ होता. प्रामुख्यानं या व्हिडिओचा शेतकऱ्यांनी किती विचार केला, किती अंमलात आणला याच्याबद्दल मलाही सांगता येणार नाही, परंतु या व्हिडिओतून मी दूध घेणाऱ्या लोकांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना त्यातून केलेली होती की जे दूध घालणारे, तुम्हाला दूध पुरवणारे जे आहेत त्यांच्याकडील दूध चांगल्या प्रतीचं मिळतं का, त्याची प्रतवारी तुम्ही कशी ठरवायची आणि त्यांना त्याचा मोबदला कसा द्यायचा या संदर्भात सविस्तर माहिती सांगितलेली होती. परंतु मित्रांनो, अशा दुधापासून तुमच्या कुटुंबाला होणारे अपाय कोणते आहेत आणि त्याचे अपायाची कारणं दुधामार्फत कशी होतात या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. तरीसुद्धा आज तुकाराम मुंढे साहेबांच्या या FDA कारवाई संदर्भात आणि त्यांनी दुधाच्या उत्पन्नावर जे काही प्रश्न उभे केलेत त्याच प्रश्नातून माझीसुद्धा अशी एक प्रश्नाची सुरुवात झाली की जी 2021मध्येच माझ्या लक्षात आली की सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही, ते पुरवलं जात नाही आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आरोग्यावर कसं हानिकारक ठरतं ते मी त्या व्हिडिओतून दाखवलेलं होतं, सांगितलेलं होतं. तर असं काही भेसळयुक्त दूध, आता खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी भेसळयुक्त दूध ज्या ज्या प्रकारानं केलं जातं ते सगळं उघडकीस आणलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु काही औषधांच्या मार्फत म्हणजे इंजेक्शन स्वरूपामध्ये जे ऑक्सिटोसिन, पिटोसिन किंवा पिच्युट्रिन या नावानं जे काही मार्केटमध्ये किंवा चोर बाजारातून जे काही इंजेक्शनं शेतकरी मिळवतात आणि ते आपल्या जनावरांना टोचून दूध देण्याची जनावरांची क्षमता वाढवतात आणि दूध मिळतंसुद्धा, तर ते अशाच जनावरांचं दूध कुटुंबावर कसं परिणामकारक आहे ते मी थोडक्यात मांडलेलं होतं की सर्वसाधारण लहान वयातील किंवा कमी वयातील मुलं मुली हे वयात आल्याची लक्षणे दाखवतात. मुलांच्यामध्ये नपुसकत्व वाढते, स्त्रियांच्यामध्ये ॲबॉर्शन होण्याची शक्यता जास्त असते, स्त्रियांच्यामधील गर्भाची विकृती ही सुद्धा वाढीस लागलेली असते, म्हणजे अपंगत्व, बाळ जन्माला येणं ह्यासुद्धा क्रिया घडलेल्या असतात. आणि अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न मी मांडलेले आहेत. तेच पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आपण असं भेसळयुक्त दूध जरी खाल्लेलं असेल तरीसुद्धा यापुढे दूध घालणाऱ्या माणसाकडून किंवा दूध विक्रेत्याकडून, त्यातल्या त्यात खाजगी दूध विक्रेत्याकडून असं टोचून, इंजेक्शन टोचून काढलेलं दूध तुमच्या खाण्यात येतं का याची जरूर चौकशी करा. त्याच्या चवीत रूपांतर होते का पहा, दुधाच्या फॅट्समध्ये काही फरक पडतो का पहा आणि मगच दूध खरेदी करा आणि तुमच्या आरोग्याला जपा. एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.